सावेडीतील तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग महलपर्यंतच्या रस्त्यांची अवघ्या 6 महिन्यातच अक्षरशः चाळणी झाली आहे। तब्बल 3.5 कोटी रुपये खर्चून हा रस्ता पालिकेने ठेकेदारांकडून तयार करून घेतला होता। पुढील 10-15 वर्ष टिकेल असा मॉडेल रस्ता हा असेल असे सांगण्यात आले होते, पण हा रस्ता 6 महिन्यातच उखडला आहे। पालिकेचे भ्रष्ट अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहे। नगरकरांच्या वतीने या विरोधात आवाज उठवण्यासाठी मनसैनिक पुढे आले आणि त्यांनी प्रोफेसर कॉलनी चौकात खड्ड्यांचं पूजन करून गांधीगिरी केली। यावेळी मनसैनिक इंजिनियर विनोद काकडे, शहर प्रमुख गजेंद्र राशीनकर, मनसे जिल्हा प्रमुख सचिन डफळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। सध्या संपूर्ण शहरात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत, पण मागील रस्त्यांच्या कामाचा अनुभव पाहता नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे अवघ्या काही महिन्यातच खराब होऊन उखडली गेली आहेत। आता नुकतेच नवीन तयार झालेले रस्ते, ज्यामध्ये मॉडेल रस्ता म्हणून तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग महल हा रस्ता, चौपटी कारंजा ते जुने मनपा कार्यालय रस्ता, तक्ती दरवाजा ते डॉक्टर होशिंग हॉस्पिटल, लक्ष्मीबाई कारंजा ते स्वामी विवेकानंद पुतळा रस्ता, नेता सुभाष चौक ते सीताराम साहाडा विद्यालय रस्ता, बुध हॉस्पिटल ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते नगर पुणे रस्ता, मंगलगेट चौकी ते सराफ बाजार रस्ता, जुना टिळक रोड आणि भूषण नगर लिंक रोड असे विविध रस्त्यांचे काम घाईगडबडीत केले असून या रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखला जाईल का नाही याबाबत आम्हाला शंका आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे। सेनेच्या वतीने आमच्या सर्वच पै अधिकाऱ्यांनी मान्य आयुक्तांची या ठिकाणी भेट घेतली आणि आज नगर शहरामध्ये जी विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्या संदर्भात आम्ही त्यांचं लक्ष या ठिकाणी वेधलेलं आहे। आज आम्ही या प्रोफेसर कॉलनीमध्ये उभा आहोत। या मॉडेल रोडच्या बाबतीत अत्यंत गाजावाजा करून या ठिकाणी मॉडेल रोड कसा असला पाहिजे, किती सुंदर आम्ही या ठिकाणी रोड केला, अशा पद्धतीचं वातावरण या नगर शहरात केलं होतं। आज या पोलीस स्टेशन पासून महालापर्यंत परिस्थिती या रोडची पाहता 6 महिन्यातच या रोडची पूर्णपणे हा रोड उद्ध्वस्त झालेला आहे। याच्या मागचे कारणही भरपूर आहेत। याच्या मागे जेव्हा मॉडेल रोड तुम्ही करत असता त्या पद्धतीच्या आजच्या रस्त्याची अवस्था झाल्यानंतर आम्ही खास करून आयुक्तांना हे सांगितलं। अर्थात मागच्या काळात आयुक्त वेगळे होते, हे वेगळे होते, पण आयुक्तांना आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे की साहेब, तुम्ही या ठिकाणचे जे संबंधित अभियंता होते, या ठिकाणचे असलेले जे नगरसेवक होते आणि जे संबंधित ठेकेदार या ठिकाणी होते यांच्यावर रिस्तर तुम्ही गुन्हा नोंदवा। ठिकाणचे व्यापारी असतील पूर्णपणे ते या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण? आज फक्त आम्ही 15 रोडचे ठिकाणी विषय घेतलाय। आज या ठिकाणच्या एका रोडचं पूजन आम्ही ठिकाणी केलेलं की वा आयुक्त साहेब, आम्ही धन्य झालो, आम्हाला अशा पद्धतीचं तुम्ही या रोड दिलेला आहे। याच्या मागचे कारण भरपूर आहेत। या ठिकाणी असलेले तुम्ही सांगतो ठिकाणचे 4 नगरसेवक आणि पुढचे 4 नगरसेवक, मला एका पत्रकारांनी सहज की या भ्रष्टाचार कसा असतो याचा उत्तम नमुना आहे या ठिकाणी की 3,47 लाखाचा असलेला हा रोड, याच्यामध्ये प्रत्येकी या भागातले एका नगरसेवकाला 7-8 वेळी गेले, मग काय रोडची अवस्था होणार आहे? दुसरी गोष्ट, डिपॉझिट या ठिकाणी ठेकेदाराकडे घेतलं जातं ते फक्त 15 लाख रुपये हटवले जाऊ शकतात का? इतका घाणेरडा मला जो प्रश्न या ठिकाणी पडलेला, मी नगरसेवकांचं म्हणलो, ज्या वडील संग्राम जगताप ही ज्या पद्धतीने या ठिकाणी शहराची दिशाभूल करतोय आमचा तोच प्रश्न आहे की आता या रोडची सुद्धा जबाबदारी आपणच घ्या। आपलेही नगर करून ठेवलेली आहे। या ठिकाणी असलेले बाबा वाकळेंपासून घ्या आतापर्यंत झालेले महापौर, सगळ्या ठिकाणी तुम्ही सत्तेत सहभागी होता, अशी अवस्था पालिकेची आपण या ठिकाणी करून ठेवली। या ठिकाणी माझ्या नागरिकांना हीच विनंती आहे की आज तुम्ही एवढ्या डोळ्यात देखत बघितला तर इथं चांगले लोक या ठिकाणी राहतात, लोक आहेत, तुम्ही शब्द या ठिकाणी तुम्ही साधत पाहता, तुम्ही या ठिकाणचे करदाते आहात आणि एवढं भ्रष्टाचार होत, सगळेजण उघड या ठिकाणी भ्रष्टाचार करून बोर्डही लावत। हा एक रोड आहे, याचे 12 रोड आहे पूर्णपणे त्यांनी आज महाराजांची माझ्या ठिकाणी उघडलेली। हा महाला गेलेला रोड आहे, असं कुठलं टेक्निक आणलं होतं यांनी की जे इतर शहरात शक्य नाही? ते गुलमोहर रोडचा विषय आहे। या ठिकाणच्या कोणाच्या सुपीक डोक्यात अशी आयडिया आली होती की त्या मधोमध या ठिकाणी पोल टाकायचे। 2 वर्ष झाले सुस्थितीत असलेले पोल या ठिकाणी बंद अवस्थेत आहे। 4 वेळा निवेदन दिलं, बऱ्याच वेळा त्या रोडच्या बाबतीतही बोललो, त्याच्या बाबतीत बोललो। तुम्हाला या ठिकाणी मतं मिळणार नाही, तुम्हाला त्या आया बहिणींचे शापच निश्चित 2 वर्षात तुम्हाला या ठिकाणी मिळणार। या ठिकाणचं इलेक्शन होतं, फुल गाजावाजा सगळ्या ठिकाणी या ठिकाणी चाललेलं आहे। आज माझा प्रश्न सुजय विखेंना सुद्धा आहे
माझा प्रश्न या ठिकाणच्या असलेल्या खासदारांना आहे, तुम्हाला मतासाठी नगर शहराची अवस्था नाही का? तुम्ही कधी बोलणार आहात की फक्त मतं लागल्यावर नगर शहरात यायचं, आम्हाला एवढा लीड पाहिजे तेवढा लीड पाहिजे? अरे नांगरून ठेवल्यासारखी अवस्था करून ठेवलेली. मला हा प्रश्न विचारायचा आहे की 5 वर्ष तुम्ही झोपले, तेव्हा काही लोक तुम्हाला मतासुदीचे दिवस चालू आहेत, अशा वेळेस कुठून जावं असा प्रश्न पडतोय. किती प्रचंड आज पावसाचे दिवस आहेत, अशा घाणेरड्या अवस्थेमध्ये नगर शहरात मी काय दाखवण्याचा काय प्रयत्न करू राहिली? त्याच्या मागे तुम्ही या सत्तेत सहभागी नव्हता? तुम्ही होता ना, तुम्हाला काही पैसे मिळू शकत नव्हते का? पण आता निवडणुकीच्या तोंडावर आम्ही किती श्रेष्ठ आहे, कर्तबगार आहे, अजून कुठला त्यांचा शब्द आहे, कार्यसम्राट, विकास पुरुष. अरे हे उपाध्याय तुम्ही लावायला तरी तुम्हाला कसं तरी वाटलं पाहिजे. आणि या ठिकाणचे आणले कार्यकर्ते डीजेचं प्रमाण, ठीक आहे उत्सव म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. अरे पण या रोडनी तुम्हालाच जावं लागतं, तुमच्या भाऊ बहिणींना या ठिकाणी जावं, तुमच्या आई वडिलांना जावं लागतं. लाडकी बहीण योजना तुम्ही देताय ना 1500 रुपये, पण तुमच्या नवऱ्यांच्या यातना बघा ना, त्यांना विचार नाही खड्ड्यातनं गेल्यानंतर त्या मनक्याला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. या तरुण नाही मानून आपण कोणाचं सगळ्या बाबतीत. आज मला एक प्रश्न पडतो की आम्हाला सगळ्या ठिकाणी बोर्ड लावलं, त्यांचा आवाज हे जे लोक उभं राहायचं म्हणतात, अरे तुम्हाला कशासाठी उभं राहायचंय? जे माणसं चुकीचं वागत असतील काय पटतंय का नाही? मग का बोलत नाही तुम्ही त्यांच्याविषयी? आज महाराष्ट्र सेनेने पण केलं आहे, या ठिकाणी आम्ही पूजन केलेले, असं पुढं पुढं सरकत जाणार आहे. जे 12 रोड या ठिकाणी उकडलेले आहेत ते पहिले मी तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी करणार आहोत. दुसरी गोष्ट, आम्ही आयुक्तांना गेल्या ते काय मला नाही ते एक नागरिक म्हणून या ठिकाणच्या ठिय्या आंदोलन करणार आहोत. आजचा अर्ज चक्राखाली या सगळे ठेकेदार यादीत टाकू. ठेकेदारांना आमचं म्हणणं काळ्या यादीत टाकून जाणार नाही, काढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सेनेच्या वतीने मी सर्व नागरिकांना यावर मनसे कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन सदर सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत शासनाच्या विविध गुणवत्ता मानकांप्रमाणे काम होते की नाही याची खात्री करून घ्यावी आणि सध्या काम सुरू असलेले रस्ते किती कालावधीपर्यंत सुव्यवस्थित राहतील आणि जनतेचा पैसा वाया जाणार नाही याचे लेखी आश्वासन पुढील 8 दिवसात द्यावे अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आपण हे जे महापालिकेने फार मोठा गाजावाजा केला, उद्घाटनाला प्रचंड खर्च केला, एवढा मोठा खर्च करून 3,47,00,000 रुपये खर्च करून एक शहरवासियांना थोडंसं मॉडेल रस्त्याचं एक स्वप्न दाखवलं किंवा दिशाभूल केली, म्हणजे साठा बनवला. जसं पाणी आलं किंवा एखाद्या कोरड्या नदीला फार जसं तिथं जलपूजन केलं एक जीवन मिळतं, तसं नगर महापालिकेने करोड रुपये पैसे लोकप्रतिनिधींचं उपनगरातील जनतेला त्या रस्त्याचं आम्ही पूजन केलं. आज हे खरंच महानगरपालिका तिचं उपनगराचा हा सुरू लोक या मार्गाचा वापर करतात. महानगरपालिकेने नरक यातना भोगण्यासाठी पाठीमाग नेमकं हित कुणाचं साधलं? नागरिकांचं हित जो ठेकेदार असेल, इथले नगरसेवक असतील, इथले आमदार असतील, या रोडच्या माध्यमातून केलं असा आमचा सरळ आरोप आहे की आम्ही आता निवडणूक संपूर्ण या खड्ड्यामय निवडणूक तोंडासमोर घेऊन मतदारांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी चालवलाय. त्याबद्दल आम्ही महापालिकेला तक्रार केलेली आहे की बाबा एवढ्या वेळेत महापालिकेकडे तेवढा स्टाफ आहे का? तांत्रिक नाहीये. इनमीन 2च इंजिनियर आहेत. ह्या 2 इंजिनियर कडून एवढ्या मोठ्यांवर देखरेख होणार नाहीये. त्याच्यामुळे आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे की बाबा काम नीट करा. जर नीट मी त्यांना सांगितलं की बाबा हा खराब पद्धतीचं काम होणार आहे, याचा दर्जा राखला जाणार नाहीये. आणि त्याच्याकडं की महापालिकेचा आता इतिहास आतापर्यंत जे काही नगरमध्ये सुमारे 13-14 असे कामं झालेत की अगदी सुमार दर्जाचे झालेले आहेत, म्हणजे 1 वर्ष सुद्धा ते काम करू शकत नाहीये. मग हा रस्त्यावरचा नेमका कोणाच्या भल्यासाठी का जातो? या खराब रस्त्यावर जबाबदार असणारी महापालिकेचे अभियंते, ठेकेदार यांच्यावर किंवा लोकप्रतिनिधी यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही जसं 2020ला एका खंडपीठाने उच्च न्यायालयाने एक न्याय निवाडा दिलेला आहे. त्याच्यामध्ये कुणीही खासगी नागरिक खासगी फिर्याद दाखल करू शकतो आणि जर यांच्यावर फिर्याद दाखल झाली नाही तर मनसेतर्फे आम्ही पोलीस स्टेशन संबंधित जे काही रोड खराब झालेले त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाऊन तिथं हे आंदोलन करून सदर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना खासगी फिर्याद दाखल करण्यासाठी आम्ही भाग पाडू. आणि हे जे आंदोलन आज आम्ही त्याची भिकार इथल्या लोकप्रतिनिधींचं मी इथं प्रशासनावर अंकुश काम करून घ्यायला पाहिजे.
जनतेचा हा जो करोडरुपी जो पैसा जमा झालेला आहे त्याचं योग्य नियोजन, आपली तुंबडी कशी भरली जाईल, आपल्याला पैसे कसे मिळेल, की ज्या पैशाचा आपण नागरिकांना सीडीच्या माध्यमातून सत्ता कशी मिळवतील यात फक्त इथल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे आणि यांचं लक्ष निवेदनामध्ये करण्यात आली. तसेच पायाभूत सुविधांचा दर्जा न राखल्या गेल्यास त्या कामाचा आमच्याकडून विरोध असेल आणि सदर कामाची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काळे फासले जाईल याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची असेल, असे प्रतिपादन कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. यावेळी आंदोलनात संतोष साळवे, संदीप चौधरी, किरण रोकडे, प्रकाश गायकवाड, प्रमोद ठाकूर, प्रशांत जाधव, महेश चव्हाण, तुषार हिरवे, संकेत व्यवहारे आदी सहभागी झाले होते. यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाहुयात ते काय म्हणाले.